नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। छत्रपती संभाजीनगर येथील अपेक्स सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा वर्धापन दिन सामाजिक बांधिलकीचा पथोत्सव साजरा करण्यात आला। या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात डॉक्टर, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान केले। शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून हॉस्पिटलच्या आरोग्य सेवा व समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले, तसेच शुभेच्छा दिल्या। समाजसेवा आणि आरोग्य सेवेचा सुंदर संगम घडवून हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला। अरे विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचं करायचं खाली मुंडवर पाय, अरे धर्मेंद्र प्रधानचं करायचं खाली मुंडवर पाय, अरे केंद्र सरकारचं करायचं खाली मुंडवर पाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। हल्ला बोल पार्टीचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो। महाराष्ट्राचा बुलंदावा शरद पवार, महाराष्ट्राचा बुलंदावा शरद पवार। धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र मोदीचं करायचं काय खाली मुंडवर पाय, केंद्र सरकारचं करायचं काय खाली मुंडवर पाय, राज्य सरकारचं करायचं काय खाली मुंडवर पाय, दादा भुसेंचं करायचं काय खाली मुंडवर पाय, देवेंद्र फडणवीसचं करायचं काय खाली मुंडवर पाय। नहीं चलेगी दादा, नहीं चलेगी। हल्ला बोल नरेंद्र मोदी, हल्ला बोल नरेंद्र मोदी, हल्ला बोल बीजेपी पे हल्ला बोल, हल्ला बोल बीजेपी पे हल्ला बोल बीजेपी पे हल्ला बोल। राम मंदिर चोरों को मारो सालों को, राम मंदिर चोरों को जूते मारो सालों को, राम मंदिर चोरों को जूते मारो सालों को, राम मंदिर चोरों को जूते मारो सालों को, नरेंद्र मोदी को जूते मारो सालों को। नहीं चलेगी दादाशाही, नहीं चलेगी। अरे बीजेपी सरकारचं करायचं काय खाली मुंडवर पाय, अरे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, अरे शिक्षण मंत्री राजीनामा द्या, अरे नरेंद्र मोदी पे हल्ला बोल, बीजेपी पे हल्ला बोल, बीजेपी पे हल्ला बोल, अरे केंद्र सरकारचं करायचं काय खाली मुंडवर पाय, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थी चुकीचा विजय असो, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। जे दिल्लीत जाऊ ते तुम्ही करा, आम्हाला निवेदन द्यायचं, आम्हाला चला काय सुटे, आम्हाला निवेदन द्यायचं, घ्या मारा नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं। खाली मुंडवर पाय, खाली मुंडवर पाय, खाली मुंडवर पाय, खाली मुंडवर पाय। भांडण करत राहिलं, मारा
तुम्हाला अडवणूक करण्यात आली ही पोलिसांची आणि सरकारची दंडेलशाही आहे का? केंद्राचं आणि राज्याचं सरकार पूर्णपणे घाबरलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते जिथे शक्य होईल तिथं तोंड देऊ शकत नाहीत, म्हणून पोलिसांना पुढे घालत आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय जामदार साहेबांनी पोलिसांना सांगितलेलं आहे की तुम्ही शासनाचे नौकर आहेत, तुम्ही मुख्यमंत्र्याचे, पंतप्रधानाचे किंवा भारतीय जनता पार्टीचे नौकर नाहीये. ते एका मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तीने सांगितलेलं आहे. प्रचंड दादागिरी आणि नरेंद्र मोदी सह अत्यंत भेकड पंतप्रधान या देशाला पहिल्यांदा भेटला. एक बिचारा लडाखचा शास्त्रज्ञ उपोषण करतो, त्याच्या उपोषणाला सुद्धा तोंड देण्याची हिंमत नाही. म्हणजे सरकार हे किती घाबरलेले आपण पाहता. आणि ज्या पद्धतीने दमन नीती, हुकुमशाही, आमच्या कार्याध्यक्ष म्हणाले येणार कशाला, आलेली हुकुमशाही, छोट्या छोट्या गोष्टीसाठी, छोट्या छोट्या आंदोलनाला दाबून टाकण्याचं काम हे सरकार करत आहे. या सरकारच्या पापाचा घडा आता भरलेला आहे आणि 29च्या निवडणुकीमध्ये या देशाची जनता केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या सरकारला घरी बसवल्याशिवाय राहणार आहे. पोलीस प्रशासनाला पुढे करून आणि बळाचा वापर करून आंदोलन दडपता येऊ शकते का? म्हणजे आता हा महात्मा गांधींनी पंचावर देश स्वतंत्र केलेला आहे. ते डायर सारखे जनरल होते, त्यांना सुद्धा या लोकांनी फेस केलेले. काही लोकांचे बळी जातील, पण जनता जागृत झालेली आहे. जनता नरेंद्र मोदीला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. नाही, हा अन्याय आहे ना, हुकुमशाही आहे ना. अरे तुम्ही, आणि मी आपल्या सोशल मीडियाच्या वतीने, छोट्या मीडियाच्या वती बद्दल बोलत नाही, पण या देशाची मीडिया अत्यंत विकली गेलेली आहे. अण्णा हजारेचं आंदोलन जर बघितलं तर अण्णा हजारेच्या आंदोलनाला दिवसभर टीव्हीवर होता. सोनम वांगचुक सारख्या शास्त्रज्ञ ज्यांनी लडाख आणि भारतने जगामध्ये नाव केलं, मॅक्सिसे पुरस्कार मिळाला, अशा माणसाला तुम्ही तिथे उपोषण करू देत नाही. आणि अण्णा हजारे सारखा भारतीय जनता पार्टी आणि RSSचा दलाल त्याच्या आंदोलनाला मोठं केलं. कुठे गेला ते अण्णा? त्याला दिसत नाही का अन्याय? आता त्यावेळेस तर बसला तर टोपी घालून सगळे मै अण्णा हो, बाया बी अण्णा, माणसं बी अण्णा, बाया टोपी घातल्या म्हणजे अण्णा झाल्या होत्या बाया. पण आता कुठे गेले ते सगळे लोक? कुठे गेले सेलिब्रिटी? आमिर खान सारखा नालायक माणूस त्या 3 इडियट त्याच्यावर काढतो आणि तिथे लंडन मध्ये म्हणतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने 3 बायका केलेल्या, तिथे सांगतो की पिक्चर त्याच्यावर नाही. कशावर पिक्चर आहे? हरामखोरा. मग सगळी तर स्टोरी त्याचीच आहे ना. जंतर मंतरवर 20 दिवस आंदोलन चालतंय, प्रशासन दखल घेत नाही, कशाचं होतं? हुकुमशाहीचं होतं. नरेंद्र मोदीच्या नावाने या भारताला नवा हुकुमशाह मिळालं, पण डरपोक हुकुमशाह. आणि सगळे हुकुमशाही डरपोकच असतात. पोलीस आणि प्रशासनाच्या आणि मिलिटरीच्या जोरावर राज्य करत असतात. हा आता राजाने, आणि याला राजा व्हायचं त्या पुतीन सारखं आणि आपल्या चीनच्या राजासारखं ते राजेशाहीकडे वळू लागले. त्या पद्धतीने लोकशाही संपली. लोकशाही या देशात शिल्लक नाहीये. नावाला म्हणतो लोकशाही, सगळे हुकुमशाही. पक्षाची भूमिका काय असणार आहे आता? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धर्मेंद्र प्रधान आणि दादा भुसेचा राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. धन्यवाद.